पहिली गोष्ट, आपल्याला जर गॅस बंद केल्यानंतर घरामध्ये जर वास येत असेल तर पहिली गोष्ट आपण सगळ्यात अगोदर हा रेग्युलेटरचा नॉब बंद करायचा आहे. दुसरी गोष्ट, कुठेही आपण लाईटचं बटन दाबायचं नाही. तिसरी गोष्ट, दारे खिडक्या जी आहेत ती उघड्या करायच्या आहेत. गॅस हवा घरामध्ये खेळती ठेवायची आणि नंतर मग ते चेक करायचे. हे झालं. त्यानंतर आता होतं काय की आपण गॅस पेटवल्यानंतर कधी कधी काय होतं, समजा पाईप लिकेज झालाय. आता हा जो पाईप आहे हा सुरक्षा पाईप आहे, होच पाईप म्हणतात त्याला. हा सहजासहजी तुटत नाही, सहजासहजी लिकेज होत नाही. पण लिकेज जर झाला तर तो आपल्याला बदलायचा असतो. याचं एक आयुष्य आहे. त्या त्या कालावधीनंतर तो पाईप आपल्याला बदलायचाच असतो. आता हा पाईप समजा लिकेज झाला तर जिथे लिकेज होतं तिथं गॅस पेट घेत असतो. आणि गॅसचं एक वैशिष्ट्य बघा, समजा मी या ठिकाणून हा रेग्युलेटरचा पाईप काढला आणि तिथे रेग्युलेटर चालू करून जर मी आग लावली तर आग लागताना ती फोर्समध्ये ज्यावेळेस इकडे गॅस फेकला जाणार आहे तिकडे आग लागते, मागं आग लागत नाही. म्हणजे बघा, रेग्युलेटरचं बटन इकडे आहे, आग इकडे लागणार आहे. असंच घाबरायचं नाही. न घाबरता काय करायचं, आपल्याला हा नॉब बंद करायचा. आपण आग लागली की आपण लगेच पळत सुटतो, घाबरायचं. तुमच्या रेग्युलेटरला जरी इथे पुढच्या भागाला आग लागली तर रेग्युलेटरची आग त्या वॉल पर्यंत जाऊस तर कमीत कमी 2 मिनिटं लागतात. तेवढ्यात आपल्याला खूप वेळ असतो. म्हणजे होतं, गॅस सिलेंडरचा भडका केव्हा होतो किंवा स्फोट केव्हा होतो, रेग्युलेटरची आग त्या आगीने गरम होऊन आतला रबर जो असतो याच्या आतमध्ये, तुम्ही जर तुमची टाकी पाहिली, त्या टाकीमध्ये आतमध्ये रबर असतं बघा, हे रबर. आणि हे रबर ज्यावेळेस निघतं ना